शरीराला थंडावा देणारे, फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे कच्च्या कैरीचे सरबत तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कैरीचे सरबत। चला तर मग रेसिपी सुरू करू। सर्वात पहिले तर आपल्याला घ्यायचं आहे एक मोठं भांडं आणि त्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि कैरी। 2 ग्लास कैरीच्या सरबतासाठी मी इथे 1 कैरी घेतली आहे। तुम्ही यानुसार कैरी वाढवू शकता। कैरीला चांगले धुवून घ्यायचं आहे, सोबतच तिला चांगले पुसून घ्यायचं आहे। पूर्ण कोरडी करायची आहे कैरी। कैरी पुसल्यानंतर पहिल्यांदाच कैरीला मागच्या साईडने कापून घ्यायचं आहे, म्हणजे कैरीचा पूर्ण चीक मागच्या साईडला असतो तो निघून जाईल। पूर्ण आंब्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे, हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता। या कैरीची कोय एकदम पक्की झाली आहे, तर आपल्याला कैरीच्या साईडनं पूर्ण आंब्याला कापून घ्यायचं आहे। मी इथे आंब्याचा जेवढा निघेल तेवढा पूर्ण गाभा काढून घेतला आहे। काही कैरीच्या इथे मोठ्या फोडी होत्या, तर मी त्याला पण छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतला आहे। सोबतच मी इथे 2 मोठ्या फोड्या काढून घेतल्या आहे। एका किसणीच्या मदतीने यांना आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता आपण घेऊया एक मिक्सरचं भांडं आणि यामध्ये आपण आंब्याच्या कापून ठेवलेल्या सर्व बारीक फोडी टाकून घेऊया। सोबतच किसलेल्या आंब्याला पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता मी इथे घेतलेली आहे 9 ते 10 पुदिन्याची ताजी पाने आणि 1 हिरवी मिरची। हिरव्या मिरचीला आपल्याला छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार मिरचीला कमी जास्त करू शकता। 1 छोटी वाटी घेतली आहे मी इथे साखर, छोटा अर्धा चमचा काळं मीठ। आता आपल्याला या सर्व साहित्यांना मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या कैरीची खूप छानपैकी पेस्ट झालेली आहे। पेस्टमध्ये आता आपण टाकूया थोडंसं थंड पाणी। तुम्ही बर्फाचे तुकडे पण यूज करू शकता। परत 2 मिनिटांसाठी पाणी घालून आपल्याला पेस्ट फिरून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या कैरीच्या सरबताचा बेस तयार झालेला आहे। तुम्ही या कैरीच्या सरबताचे आईस क्यूब करून जर फ्रीजमध्ये ठेवले आणि पाहुणे आल्यावर 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून दिले तरी हे खूप छान ड्रिंक तयार आहे। यामुळे कैरीच्या सरबतात टेस्टचा थोडाही फरक पडत नाही। आता मी घेतलेला आहे इथे 1 लिंबू। लिंबूला कापून घेतलेला आहे आणि याच्या बिया काढून घ्यायच्या आहे। नंतर घ्या एक मोठी प्लेट आणि त्यामध्ये टाका 1 चमचा साखर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला घालून सर्व मिश्रण एकत्र करा। मसाले आणि मीठ साखर एकत्र झाल्यानंतर त्याला असा गोल आकार देऊन घ्या। थोड्या वेळासाठी प्लेटला आपण साईडला ठेवून देऊया आणि घेऊया 2 काचेचे ग्लास। ग्लासांच्या तोंडाला आपल्याला लावायचं आहे चिरून ठेवलेलं लिंबू। पूर्ण रस आपल्या काचेच्या ग्लासांना लागला पाहिजे हे लक्षात ठेवा, यामुळे मसाला खूप छान चिटकतो। आता आपल्याला घ्यायची आहे मसाल्याची प्लेट आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण ग्लासला मसाला लावून घ्या। सोबतच दुसऱ्या ग्लासला पण आपण मसाला लावून घेऊया। इथे आपले दोन्ही ग्लास रेडी झालेले आहे। या ग्लासमध्ये आपण टाकूया आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आंब्याचा रस। दोन्ही ग्लासमध्ये थोडे थोडे टाकायचं आहे। नंतर ग्लासमध्ये टाकायचं आहे थंडगार फ्रीजमधलं पाणी। तुम्ही हे कच्च्या कैरीचे सरबत सर्व करताना यामध्ये काही बर्फाचे तुकडे पण टाकू शकता। वरतून सरबतामध्ये टाका आंब्याचा किस, यामुळे सरबताची टेस्ट अजून जास्त वाढते। इथे आपलं तयार झालेलं आहे कच्च्या कैरीचं सरबत। वरून थोडासा टाकूया पुदिना। भेटूया उद्या परत एका नवीन रेसिपी सोबत। मसाला किचन मॅजिकचं हे सिंपलचं कैरीचं सरबत तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एन्जॉय, बाय बाय।